चला मित्रांनो, आज आपल्याला खास मामाने पोपटी खायसाठी बोलवलेलं आहे. तर आपण आलेलोच आहे अटाई गावात. आणि इकडं बघा संध्याकाळ झालाय, मामीचं दिवाबत्ती चालू आहे. थोड्याच वेळात आपण पोपटी मॅरिनेट करणार आहे. ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच कशी काय पोपटी आहे काय. मागच्या वेळेस आपण पोपटी केलेली 30+ला, ती व्यवस्थित झाली नव्हती कारण की तिच्याकडे मी लक्ष द्यायला पण नव्हतो आणि ती व्यवस्थित झाली पण नव्हती, पूर्ण जळालेली. तर आज आपण खास पोपटी खायसाठी अटाई गावात बळीराम कोणकर आपले मामा आहे त्यांच्याकडे आलेलो आहे. आणि तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व काही समजेल. पोपटी कशी आहे, काय काय आयटम आहेत. आज एक अनोखी आणि वेगळ्या प्रकारची पोपटी आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही मागच्या वेळेस 30+च्या पार्टमध्ये बघितलेलंच आहे का आपली पोपटी कशी झालेली. तर ती पूर्ण जळालेली. तर आपल्याला खास आता आपले मामा अटाई गावचे आणि मामी यांनी आपल्याला पोपटी खायसाठी बोलवलं आहे. तर तुम्ही बघू शकता आज एकदम वेगळ्या प्रकारची पोपटी होणार आहे. इथे हरभरे आहेत, इकडे तुम्ही बघू शकता वाटाण्याचे शिंगा आहेत, आणि इकडे 1 डझन अंडी घेतलेत आपण. इकडे वाहाच्या शिंगा आहेत, इकडे 1.5 किलो चिकन आहे. आणि वेगळी म्हणजे आज पोपटीमध्ये आपण मासे पण टाकणार आहेत आणि कोलंबी पण टाकणार आहेत. तसेच तुम्ही बघू शकता इथे बटाटी पण आहेत आणि करांदे पण आहेत. आणि इकडे आता मॅरिनेट रेडी होतोय. 4 कोकचे मेंबर आले बनवायला. नाही, इकडे मस्तपैकी जो मॅरिनेट केलेला आपण चिकन आहे ना, त्या पानामध्ये बांधणार आहे. आणि इकडे बाहेर आता तुम्ही बघू शकता इकडे अशी कोल टाकलेलं आहे आगीमध्ये, आणि याच्यामध्ये वरतीच आपण पोपटी रेडी करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण जो चिकन मॅरिनेट करणार आहे त्याच्यामध्ये हा चिकन तंदुरी मिक्स मसाला वापरणार आहे. आणि इकडे बघा मॅरिनेट चालू आहे. त्याच्यामध्ये आता आपण चाट मसाला टाकलेला आहे. सर्वात पहिले तो चिकन टाकला मसाला, त्याच्यानंतर येऊन चाट मसाला बघू शकता. बघा आतमध्ये किती भरपूर आहे अजून. आणि त्याच्यानंतर हा चिकन मसाला आहे, आणि नंतर लिंबू पण टाकणार आहे आपण. गरम मसाला आहे थोडा. तर इकडे आता मॅरिनेट होत आहे आपला सर्व चिकन. तर चला तुम्ही आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा. तर इकडे आता मीठ टाकत घेतलेलं आहे मित्रांनो. बघा हे जे बटाटी आणि करांदे त्यांना आपण असं काप मारून घेतलेले आहेत. आणि आता तो मॅरिनेट आपण इकडे आता कोलंबीला लावत घेतलेला आहे. मीठ काढून टाकलं ना, परफेक्ट लागेल. आता आपण चिकनला पण तोच मसाला लावत घेतलेला आहे मित्रांनो. बघा इकडे सर्व 1 2 3 गोष्टी आपल्या मॅरिनेट करून झालेल्या आहेत. आणि या थोड्याशा फक्त मीठ लावून ठेवलेले आहेत. लिंबू आणि मीठ. बघायला बघा किती सुंदर वाटतं सर्व आयटम झाल्यावर. आता तर खूपच टेस्टी होणार आहे. आता बघू, आम्ही टेस्ट करून सांगू तुम्हाला. तुम्ही कंटिन्यू राहा. चला मित्रांनो, इकडे आता आपण केलीच्या पानामध्ये कोलंबी भरत घेतलेली आहे. बघा बघा अशी पॅक करत घेतलेली आहे. आपली पोपटी फेल गेलेली, त्यामुळे मामांनी खास आपल्याला पोपटीसाठी बोलवले. आणि बघा किती मेहनत असते त्याला. मागच्या वेळेस मी काय लक्ष दिला नव्हता, पोरांनीच बनवलेली. बघा आता असं आहे, त्याच्यामध्ये आता बांधत घेतलेलं आहे. चला हे दुसरा केल्याचा पान बांधत घेतलं आहे आपण. पूर्ण 1.5 किलो कोलंबी आहे मित्रांनो. इकडे आता मच्छी पण सेम पद्धतीत दोन घेतोय ना. युनिक हां नको एक वेगळी कसा होईल.
नाही होणार, एक आणि दोन ठेव. हे पण आहेत ना? नाही ते वेगळे. ते वेगळे आहेत पण तरी दोनच करा. चिकनला आहे ना पाणी किती आहे? हात कारण अजून दोन आहे तुम्ही दोन चिकन प्लेटला जरा बोटी. तर मित्रांनो हे बघा, फक्त मीठ आणि लिंबू मध्ये मॅरिनेट केलेले आहेत या. हे जास्त वेळ ठेवल्या नाही, 15-20 मिनिटच ठेवलेले आहे. आता असे बघा भरपूर काय आपण बांधले, अजून आपलं चिकन बांधायचं बाकी. अंडी शिंगा. अंडी शिंगा. फायनली मित्रांनो, पोपटीमध्ये जो मेन जी चीज असते, मेन मुद्दा, जो मेन मॅटर आहे खायचा, तो आलेला आहे मार्केटमध्ये. चला मित्रांनो, दुसरा घाना घेतलेला आहे हो. चला आता हे अर्धा चिकन आपण सॉइल पेपर मध्ये घेतलंय मॅरिनेट. वेगवेगळी टेस्ट. अर्धा पानाची टेस्ट, खायची पाना ना लागत होती, खायची पाना चिकन. यांचा काय खायची पणा चाललाय आणि काय माहित बाबा. बघा कसं वाटतं. चला मित्रांनो, आता आपण पोपटी लावत घेतलेली आहे. ही मारबेडी आहे. खात्री कोल्यानं तर माहीतच आहे, पण बाकीच्या लोकांना पण समजण्यासाठी सांगतोय. आणि इकडं आता या शिंगा हातात घेतलेल्या आहेत. बघा थोडीशीच मारबेडी टाकलेली, त्यानंतर पूर्ण शिंगा टाकलेल्या त्या अशा वालाच्या, अशा पूर्ण हिरव्यागार दिसतात, जशा का आपणच जाऊन शेतातून आणलेत ते तोडून. आणि बारीकच मीठ टाकलेलं आहे, कोणी कोणी जाडा नमक टाकतो. बघा तर बारीक मीठ टाकला, त्याच्यानंतर हा चिकन आहे. मधला मेन मटेरियल. तर चला मित्रांनो, वाटाण्याची शिंगे आहेत. आता या पूर्ण अशा साईडला आपल्याला ना पसरून घ्यायचे नीट व्यवस्थित, कारण की आता आपल्याला ना हरभरे टाकायचे, ते असे केले नाही पाहिजे. आता आपण मस्त वेगळी वाटाण्याची शिंगा टाकलेली आहेत. त्याच्यामध्ये परत आपला मीठ, आणि याच्यावरती आता आपण हरभरे टाकणार आहे. तर मित्रांनो, आपले बाकीचे उरलेले सर्व बांधलेले आयटम टाकलेले आहेत. लगेच रताळा, अंडी आहेत. अंडी जी आहेत ना मित्रांनो, ती मधीच ठेवायची. अशी साईडला ना कधी कधी काय होतात, ती जास्त आग झाली का मग तो अंडा जळून जातो. तर शिजून नाही निघत, डायरेक्ट भुजून निघतो. आपण या अंड्यावरती जो उरलेला मसाला आहे तो टाकलेला आहे. आणि या वालाच्या शिंगा लास्टला होते, ते पण टाकले आपण. नंतर लास्टला आपले हरभरे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. बघा हरभरे अशा प्रकारे आपला 15 किलो तेलाचा डब्बा पूर्ण पॅक भरलेला आहे.
तर बघा किती मेहनत असते याच्या मागे, बघू शकता. आता मीठ परत आपण हरभऱ्यांवरती मीठ टाकलेलं आहे. बघा मित्रांनो, बघू शकता. याच्यामध्ये त्यांनी 2 वेळा याच पद्धतीने पोपटी केलेली आहे, म्हणून त्यांनी आपल्याला बोलवलं आहे. बघू शकता कसं दिसतोय, एकदम व्यवस्थित. त्याच्यानंतर परत आता आपण वरतून मारबेटी टाकलेली आहे. बघा तर मित्रांनो, बघा वरून थोडासा आपण कपडा ओला करून ठेवलेला आहे का याच्यातून हवा नाही निघली पाहिजे, दुसरा काही रिझन नाही. आणि ओला याच्यासाठी केला आहे का थोडासा ओलसरपणा पण भेटेल आतमधल्या मटेरियलला. बघा फुल मेहनत. तर बघा पॅक कशी केलेली आहे, साईडून डायरेक्ट बेंड केलाय. आपण तार वगैरे बांधत होतो, आपण पण केलेली आहे डब्यामध्ये पोपटी, पण आता हे निघायलाच नको म्हणून साईडून बेंड केलेली आहे. व्हिडिओ बघून त्यांनी डायरेक्ट सांगितलं तुमचा फेल काम आहे, तू माझ्या हातची पोपटी खाऊन बघ. त्यासाठी त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे. ओके, काम झालेलं आहे. आता तर पूर्ण आपला पोपटीचा डबा रेडी झालेला आहे मित्रांनो. बघा, बघू शकता. मित्रांनो बघा, इकडे आपली कोयला आपण पेटत ठेवलेला, तुम्हाला दाखवलेलंच मी. तर आता इकडे असं टाकलेलं आहे पूर्ण कोल. तिकडे मित्रांनो, इकडे कोल आपण पेटवलेला, त्याच्यात आता असं फाट्या टाकून आग लावलेली आहे. चला मित्रांनो, इकडं आता आपण मॅरिनेट केलेला डबा ठेवलेला आहे. तुम्ही ठेवायची पद्धत तर बघितलेलीच आहे. मला पण यायला सुपर आहे, मस्ती ना करू. आगीचं काम चालू आहे. कार्तिक आग सगळी का बदला पाहिजे वन साईड. बघा मित्रांनो, किती मेहनत असते. पोपटी फक्त 3 शब्दांचा शब्द नाही आहे तो. आता आपण 15 मिनटं असं आगीवरती ठेवणार आहे हा डब्बा, आणि त्याच्यानंतर 15 मिनटं जो खालती आपण कोल पेटवलेला होता त्या कोलवरतीच ठेवणार आहे. आता मस्तपैकी शिंगांचा वास सुटलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघा कसं पाणी शिंगांचं आपोआप निघालेलं आहे. आपण त्यातून पाणी टाकलेलंच नाही. फुल मेहनत चालली इथं पोपटीसाठी. पिल्लेच चालू झालेलं लागतं. आता हा डब्बा होता आडवा केला, आडवा केल्यानंतर आता परत त्याला फिरवणार आहे.
बघू शकता कसं पाणी निघतोय. तिकडे घे बाबा. तिकडे घे. हा अजून घे थोडी. बस गे बस. पाणी दिसतं ना त्या मिठाचा वास. एवढा अख्खा पाणी खाली जमा झाला असता उभाच्या उभा असता तर. खालीच कारपली असते. चला मित्रांनो आपल्या इकडे पोपटी आता रेडी झालेली आहे. तर आपण खोलत आहे पोपटी. आणि इकडे आपला सबस्क्रायबर आहे छोटा सबस्क्रायबर श्लोक कोणकर. हाय 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 हाय. आणि इकडे आपले जावई पण आलेले आहेत. 4 कप भरून पोपटी. ते जाऊ दे. ती अख्खी भरलेली दाखवता ना ती किती खाली गेली बघ ना. हा हे बघ फुल भरलेली अर्धवट झाली ती. आता आपण हिला ताव मारणार आहे आता. चला हे बघ अंडी एकदम व्यवस्थित आहेत. बघू शकता मस्तपैकी. याच्यामध्ये तो मसाला आपण वरती टाकलेला तो गेला आतमध्ये. आणि अंडा चला चला चला. पद्धतशीर काम झालेलं आहे. एकदम व्यवस्थित पोपटी झालेली आहे बघा. हिरवीगार जशी आपल्याला पाहिजे होती तशी झालेली आहे. फायनली आमची पोपटी रेडी झाली. फायनली पूर्ण पोपटी आपली रेडी झालेली आहे. आणि पोपटीसाठी किती मेहनत असते तुम्ही बघितलेलीच आहे. पोपटीमध्ये भरपूर काही टाकलंय तुम्ही बघितलंय. चला चला या. चला मी आता बघत आहे चिकन. अयो अयो. हा 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 एक नंबर एक नंबर. तंदुरी पीस झालेलं आहे चिकन. तर बाजूलाच होतो. बघा चिकन किती स्ट्रगल चालू आहे पोपटीसाठी. एक साइड करावं. हे फोटो बघा कसं चिकन रेडी झालंय. स्ट्रगल तर करायलाच लागलं खायला. आता त्याच्यामध्ये तुम्हाला मच्छी पण बघायची. आता कोलबी आयटम पण आहे. तुम्ही टाकताना बघितलेलेच आहे. कोलबी ती बघा याच्यामध्ये कोलबी आहे. चलो कोलबी कोलबी दिखाओ कोलबी दिखाओ. याच्या मागून ताप घ्यायला. माझी फेवरेट. बघा तो. हे बघ ही मच्छी. इकडे बघा काले मासे पण कसे रेडी झाले. तो पाला तसाच राहू दे. पाला फक्त खोलून ठेवा. एक नंबर. इकडे पण आपला कोलबी चिकनच आहे वाटतं. नाही कोलबी आहे. कोलबी चिकन आहे चिकन. हा बघा आपण चिकनच आहे. राहुल काढ राहून दे पानं. पाना काढू का? हे मला वाटतं हे असंच ठेवावा. गरम पाण्यातच ठेवा. कोलबी दाखवा पहिलं. ती नका खोलू. मिठाची आहे ती. हा ती मिठाची आहे. हे बघा या कोलबीचा खोलता मी. हा चला कोलबी दाखवा. कोलबी भावांनो भावांनो कोलबी बघा कशी. कोलबी. हे राहू दे प्या. कोलबी रे कोलबी. पण टेस्ट कोलबी झाले. खतरनाक आहे. ह्याच्या कोलबी असतील ना? राहू दे काढू नका डायरेक्ट का. राहू द्या. ही सालान सकल. ही मच्छी आहे ना. ती अंडर होती ना. नाही राहू दे घ्या ते. थंबनेलला नाही तर राहीला का तोच परत मामीच्या. चला मित्रांनो अशा प्रकारे आपली पोपटी रेडी झालेली आहे. आणि आम्ही आता खातो. तुम्ही पण आमच्या पोपटीचा आस्वाद घ्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मित्रांनो
इकडे सर्व मंडळी पोपटी खायला बिझी बिझी आहेत आता. लिमका पाहिजे कोणाला? नको, नो लिमका, नो थंडा, ओनली पोपटी. पोपटी एवढी टेस्टी झाली आहे ना तर सांगूच शकत नाही. आता बोलायला शब्द नाही राहिले. घे ना मग आता नाही. लिमका कोणाला पाहिजे तुझी? बस 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 बस. मला एकदम